ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. दारावरची बेल वाजली. संध्याकाळी 7:30ची वेळ होती. आत्ता दिवे लागण्याच्या वेळेला कोण बरं असावं या विचारात दार उघडलं. त्या दारात माझी मैत्रीण नीता व तिचे यजमान प्रसन्न हसत, हातात लग्नपत्रिका व चांदीची कुयरी, अक्षता, छान जरीची साडी व समारंभाच्या खास पोशाखात उभे. त्यांना बघून खूप आनंद झाला, कारण गेल्या 5-6 महिन्यात आमची भेटच झाली नव्हती. त्यांचं स्वागत करत त्यांना आत घेतलं. त्यांची एकुलती एक कन्या चिरंजीव पूजा हिच्या लग्नाचं आमंत्रण करायला ते आले होते. अगं नीता, तुमचा पत्ता काय? फोन नाही. पूजा आधीमध्ये डोकावत होती. तीही आली नाही. मी फोन केला तर रिंग वाजते, पण कुणीच घेत नाही. मी एकामागून एक प्रश्न विचारत राहिले. नीता म्हणाली, अगं सांगते आमची कथा. दिवाळीनंतर चिरंजीव पूजाच्या लग्नसंबंधात जोरदार प्रयत्न सुरू केले. कुठे पत्रिकाच मुलाकडच्यानंच व्हायची नसते, परंतु आम्हाला वरवर पाहून गुणमेलन तरी व्हावं असं वाटतं. जिथे पत्रिका दिली तिथे जमत नाही. एकंदरीत 2च स्थळं पाहिली, परंतु त्यातला एक डॉक्टर आणि व्यसन बाटलीचं. मग कसा विचार करायचा सांग. पसंती झाली म्हणून चौकशी केली. त्यानंतरही एका मुलाला पसंत पडली, पण त्याच्या आईच्या अंगावर कोड होतं. कोडाचे पांढरे चट्टे डाग हातापायावर पसरलेले. पुढच्या पिढीत हे आनुवंशिक कोड आलं तर, या शंकांमुळे त्यानंही आमचा नकार कळवला. नीता, खरंच ग बाई, किती विचार करावा लागतो ना या अवघड वळणावर. आई वडिलांना काय हवं असतं तर मुलीचं सुख हे एकच नातं आपण निवडू शकतो ना. नाहीतर बाकीची सर्व नाती जन्माबरोबरच चिकटतात, तर नवीन नाती लग्न लागल्याच चिकटतात. कारण 2 जीवांच्या मिलनाबरोबरच 2 कुटुंबांचंही मिलन म्हणजेच लग्न. मग आता जावई कसा मिळाला? इंटरनेटवरून की शादी.com विचारून मी त्यांना नारळी पाकाच्या वड्या देऊन सर्वांचंच तोंड गोड केलं. फेब्रुवारीमध्ये नीता तिच्या आईला बरं नसल्याने 3 आठवडे माहेरी गेली होती. पूजानेच त्या दिवसात आपली सर्व्हिस सांभाळून घरही व्यवस्थित सांभाळलं. पूजा ही अतिशय हुशार, शांत स्वभावाची, सावळी, हसरी पण स्मार्ट, नाजूक मुलगी. B.Com झाल्यावर लगेचच तिने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा कोर्स केला व लगेच तिला जॉबही लागला. तिला फिरतीच पण स्वाधीनचं काम करायची आवड, त्यामुळे ती इथे रमली. 8-9 महिन्यांनी तिची प्रगती पाहून तिला दुसरी जास्त पगाराची जर्मन कंपनीची ऑफर मिळाली. सतत डॉक्टर लोकांच्या सहवासात खूप ओळखीही जोडल्या. अधूनमधून थायलंड, मलेशिया, सिंगापूर इथेही तिला कॉन्फरन्स करता जावं लागे. या नवीन कंपनीने तिला दुबईलाही जायची संधी दिली. त्यामुळे शिक्षणाबरोबरच ती आत्मनिर्भरतेने जगात वावरू लागली. तिला 3 वर्षांनी लहान एक भाऊ आहे. त्याचं नाव सचिन. हा अभियांत्रिकीच्या 2ऱ्या वर्षात शिकत आहे. अगं, पूजेला अध्यात्म मार्गाचं किती वेड आहे तुला माहीत आहे ना नीता. तर पूर्वी ती ज्या प्रवाहात होती त्यांचं बरंच काही हिला पटलं नाही. मग आता ती तिच्या मैत्रिणीबरोबर त्यांच्या नवीन प्रवाहात गेली आणि हे लग्न त्यातूनच जमलं. गेली 2 वर्ष ती वेगवेगळ्या गुरूंची प्रवचनं ऐकत आली आहे. इथे गुरु म्हणजे जो व्यासपीठावरून ज्ञान सांगतो तो प्रत्येक वक्ता हा गुरुस्थानी असतो असं म्हणतात. तसाच निखिल पूर्वी प्रवचनं सांगत असे. त्याला तर लग्नच न करता खरं तर संन्यास घेऊन या मार्गातच पुढे जायचं होतं. पण जसजसा तो हिच्या संपर्कात आला तसतसा तो गुंतत गेला व ब्रह्मचारी राहण्याचा त्याचा निश्चय डळमळला. विश्वामित्र ऋषी किती ज्ञानी होते, पण त्यांनाही मोह झालाच ना. तसंच विस्तवाजवळ लोणी असलं की ते विरघळणारच. मी म्हणाले, निखिल तुझा भावी जावई करतो तरी काय? तर युनिव्हर्सिटीत लायब्रेरियन म्हणून जॉब करतो. वडील सरकारी शाळेत हेडमास्तर आणि आई शिक्षिका. त्याला एक विवाहित बहीण आहे नंदा म्हणून व लहान भाऊ आहे. त्याचं नाव सर्वेश. नीता त्याच्या व्यायांची माहिती सांगत होती. पत्रिका उघडून वाचतानाच लक्षात आलं की हा आंतरजातीय विवाह. पण हल्ली काय, आंतरधर्मीय विवाहसुद्धा सर्रास होतात. या आनंदाच्या क्षणी आणखी खोलात कशाला शिरायचं, म्हणून विषयच बदलला. लग्न 26 एप्रिलला होतं. तिला वचन दिलं नक्की येणार म्हणून व त्यांना निरोप दिला. कसलीही मदत लागली तर निसंकोच सांग असंही निघता निघता सांगितलं. बरोबर 26 एप्रिलला माझ्या घरी 8 पाहुणे आले होते. गोवा बघायला आलेले. त्यांना घेऊन लग्नाला जाणं पटेना. त्यामुळे अतिथी देवो भव हे गृहस्थाश्रमाचं एक बोधवाक्य. मनाने मात्र मी हॉलवर पोहोचले सुद्धा.
नीता सासूबाईच्या लगबगीत कशी धावत असेल याचं चित्र रंगवलं. नंतर 28 तारखेला तिला फोन करून जाता का आलं नाही ते समजावून सांगितल्याने खूप हलकं वाटलं व गैरसमज टळला. नीता म्हणाली, सर्व छान पार पडलं, मात्र तुमची दोघांची खूप वाट पाहत होतो, हेही तितकंच खरं. तिला म्हटलं, पूजा आता कुठे फिरायला जाणार असेल ना, तर ती तुझ्याकडे कधी येईल तेव्हा मला नक्की कळव, आम्ही भेटायला येऊ. असे 4 महिने झाले तरी नीताचा फोनच नाही. मग मी काळजीत पडले. आषाढ महिन्यात तरी मुली माहेरी येतात म्हणून मी उत्सुकतेने तिच्या फोनची वाट पाहत होते. शेवटी अगदीच राहावेना म्हणून एक दिवस सकाळीच धडकले तिच्या घरी, तर दाराला कुलूप. कुठे गेली असेल, काय घडलं असेल, काहीच कल्पना करता येईना. शेजारी विचारलं तर आनंदी आनंदच. विचारांच्या भोवऱ्यात परतले. एक दिवस डॉक्टरकडे पूजा दिसली, पण ओळखलीच नाही, इतकी ती बारीक वाटलीच. पण चेहऱ्यावर सुद्धा एक कारुण्याची लकेर जाणवली. मी विचारलं, अगं पूजा कशी आहेस, इथे आईकडे आली आहेस का? तर म्हणाली, छे, मी काम झालं की घरीच जाणार आहे. मला काहीतरी वेगळं वाटलंच, पण अंदाज मात्र काहीच येत नव्हता. बरोबर 15 दिवसांनी नीताचा दुपारी 4च्या सुमारास फोन आला की अगं आज संध्याकाळी तुम्ही दोघं घरी आहात का, तुमचा जरा सल्ला घ्यायचा आहे. मी म्हटलं हो या की, आहोत आम्ही. बरोबर 6:30ला दोघंही आले व खूप दुखावल्याने पस्तावल्यासारखे वाटले. 5-7 मिनिटं आम्ही सर्वच गप्प होतो. मग ते म्हणाले की अहो आम्ही पूर्णपणे फसलो या लग्नाने. खूप विचित्र माणसं आहेत ती, पूजाला खूपच त्रास करतात. 26 एप्रिल ते 12 जुलै एवढीच ती त्यांच्या घरी राहिली, पण अटीच विचित्र. म्हणजे माहेरी जायचं नाही, आईशी बोलायचं नाही, मोबाईलवर आम्ही बोलतो तेच, पण पूजाही सर्व सांगत नाही. आम्हाला त्रास न व्हावा म्हणून बिचारी गप्प राहते व सर्व छळ सोसत राहते. लग्नानंतर 10 दिवसात घरी असलेली कामवाली बंद केली. का? तर पूजा आली आहे ना, ती करील म्हणून. आत बाहेर काम करून पोरीची काय दशा केली आहे ग त्याने, नीता. आणि आम्ही त्यांना काय कमी केलं म्हणून त्यांनी पूजाला असं वागवावं? पूजाचे बाबा मला विचारत होते. त्यांनी जे जे मागितलं सर्व ऋण काढून पण दिलं. कॉट मागितली, कॉट दिली. कपाट दिलं. पोशाखाला 10,000 दिले, तर म्हणे आणखी 6 तरी द्या. का? तर 10,000च शिवट येत नाही, तेही दिले. आणि त्यांचा कहर सांगू का, की माझी मुलगी जावई कॉटवर झोपतच नाहीत, खाली गादीवर. व कपाट दिलंय, त्यात पूजाच्या 10-15 तरी भारी साड्या दागिने आहेत. त्याच्या चाव्या कपाट बंद करून सासूबाईंकडे. ही कसली ग ह्यांची रीत? नीता, अगं हा निखिल सत्संगात प्रवचन करत होता ना, मग इतका लोभ कसा ह्याचा? याचं उत्तर एकच की त्याचं गुरुबिरू होणं हे ढोंग होतं. त्या प्रवाहातल्या ज्या अनुभवी व्यक्तींनी तुम्हाला त्यांचा विचार कळवला त्यांना त्यांचं असं वागणं तुम्ही सांगितलं का? तेही त्याचं समुपदेशन करणार आहेत, नीता म्हणाली. आम्ही त्यांना लगेच सांगितलं की खरं सांगू का नीता, लग्नापूर्वीपासून जेव्हा त्यांनी माग सुरू केली ना, तेव्हाच तुम्ही पुढे जायचंच नव्हतं. कारण लोभ हा असाच आहे की तो वाढतच जातो. हा सत्संगातला म्हणजे चांगल्याच आचार विचारांचा असेल असं आम्ही धरून चाललो, पण हा मात्र बनेल निघाला. नीता, एकीकडे रडत होती बिचारी. आम्हीच आमच्या मुलीचं वाटोळं केलं ग. ही रुखरुख जन्मभर राहणार आहे. आता आम्हाला तिथे ठेवायची नाही तिला. आणि परवा तिच्या सासूने विष देऊन तिला संपवण्याची धमकी पण दिली आहे. त्यामुळे तिला इथे घेऊन येणार व घटस्फोटाला आता पर्यायच उरला नाही. तर आता तुमच्याकडे काम म्हणजे तुमच्या ओळखीचा कोणी चांगला वकील आहे का, सांगाल का? त्यांनी मदत केली तर सुटेल तरी आपली पूजा. बाबा 4च दिवसात वकील साहेबांची गाठ घालून दिली. अनेक तारखांवर तारखा पडून शेवटी अलीकडेच त्यांचा घटस्फोट झाला. पूजा आणि त्यांच्या कुटुंबाला फारच मनस्ताप सहन करावा लागला, पण आमची पूजा सुरक्षित तरी राहिली, ही देवाचीच कृपा नाही तर काय. मात्र तिच्या मनावर जे आघात झालेत ना, त्याचे व्रण तसेच उरणार हेही निश्चित. आता तिच्या आईवडिलांना तिच्या उर्वरित आयुष्याची काळजी पोखरतेच आहे, पण ती मात्र ठाम आहे की मला पुन्हा या झेंटात पडायचंच नाही. शेवटी कोण कुणाला जन्माला पुरतो सांगा? मी आहे ते ठीक आहे, माझ्या पोटापुरतं मी कमावतेच आहे. एकटा जीव सदाशिव, अकेले आए हैं अकेले ही जाएंगे. किती आत्मनिर्भरतेचे बोल आहेत ना या पूजाचे. आपल्या टीव्हीवर 24 तास सत्संग प्रवचने चालूच असतात,
परंतु कुणाही व्यक्तीला गुरु म्हणून अंधश्रद्धेने स्वीकारू नये. प्रत्येक गुरुच्या समोर लाखोंचा जमाव असतो, पण सर्वच गुरु त्या योग्यतेचे नसतात. अनेक जण कामधंदा न करता फुकट उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे कोणाही भगवे वस्त्रधारी व्यक्तीला संत म्हणून कधीच मानू नये, तर त्यांचं ज्ञान, तेज, वागणं सर्व पारखून मगच त्याला गुरु म्हणावं. भज गोविंदम या आद्य श्री शंकराचार्यांच्या प्रकरण ग्रंथातही हेच तर सांगितलं आहे. श्रद्धा जरूर असावी, पण ती डोळस असावी. म्हणजे पूजासारख्या अनेकींची अशी पूजा कोणी करूच शकणार नाही. आपलं नित्यकर्म जर चोख करून देवाला अर्पण केलं की त्या कर्माचं बंधन लागतच नाही. त्याचप्रमाणे क्षणोक्षणी आपला विवेक जागृत ठेवून प्रामाणिक अथक प्रयत्न करावेत व सावधानता अत्यंत आवश्यक आहे. तरच उद्ध्वस्त संसार वाचवता येईल.